नमस्कार. देशदूतच्या शनिवार कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज तुम्ही बघताय आपल्याकडे एक पोलीस अधिकारी आलेले आहेत. अर्थातच विषय हा आपल्या शहराशी निगडित आहे. विषय थोडासा गंभीर आहे. आपण एवढ्यातल्या एवढ्यात वाचलं असेल बातम्यांमध्ये, आम्ही देशदूतलाही त्याचं रिपोर्टिंग केलंच आहे, की आपल्या गावात असे खूप क्राईम्स वाढलेत की जे ऑर्गनाइज नाही आहेत, पण खूप अशा वेगवेगळ्या पद्धतीने समोर येताना दिसत आहेत. आणि या सगळ्यामध्ये जर का आपल्याला काहीतरी कॉमन लिंक सापडत असेल तर ती म्हणजे अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यांमध्ये असलेला सहभाग. मग ते अगदी दहशत माजवणे असो, चोऱ्यामाऱ्या करणे असो, ते काही खुनांमध्ये सुद्धा या मुलांचा सहभाग झालेला आपल्याला आढळलाय. पोलिसांनी वेळोवेळी तशी कारवाई पण केलेली आहे. पण एकंदरीत हा विषय काय आहे, असं काय बदललंय आणि त्याच्यावर नाशिक पोलीस काय करतंय, ही सगळी चर्चा करण्यासाठी आपण आज निमंत्रित केलंय नाशिकचे डीसीपी प्रशांत वच्छा सरांना. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं. पहिले तर आम्हाला कळतंय की खूप चॅलेंजिंग टास्क तुमच्या समोर आहे. एकतर ही लहान मुलं आहेत, 18 वर्षाखालील जी मुलं आहेत की ज्याला आपण ज्युव्हेनाइल्स म्हणतो, की बालवयीन आहेत, बाल गुन्हेगार आहेत. तर तुम्ही असं तुमच्या कार्यात बघताय की आधीपेक्षा यांची संख्या वाढतीये, असं काही होत आहे का? हो मॅडम, अगदी बरोबर. हल्लीच्या काळात म्हणजे ऍक्च्युली जो 15-16 पर्यंत जर आपण फिगर्स बघितल्या, वर्षातून 30-40-50 पर्यंत बालगुन्हेगार असायचे. बरोबर. परंतु हल्ली त्यांची संख्या 100-125 गेल्या वर्षी जवळपास 140 पर्यंत नाशिक शहरामध्ये बालगुन्हेगार गुन्ह्यामध्ये मिळालेत. त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत आणि त्यांचं गुन्हे पण म्हणजे बॉडी ऑफेन्सेस पण आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्सेस पण आहेत आणि सर्वसाधारण म्हणजे उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणं, म्हणजे गाड्या फोडणं, जाळपोळ करणं, असे गुन्हे सुद्धा त्यांच्यावर, लोकांच्या मनात भीती निर्माण करणं. बरोबर. आता ही कुठेतरी तुम्ही जे डिस्क्राईब करताय त्याच्यावरनं असं दिसतंय की या मुलांच्या डोक्यात काहीतरी त्यांच्या वयाच्या किंवा त्यांच्या आयुष्याच्या एक चुकीच्या संकल्पना तयार झाल्यात. त्या कदाचित आपल्या सोशल मीडियामुळे असतील, कदाचित आजूबाजूच्या वातावरणामध्ये असतील, कदाचित त्यांच्या अवतीभोवती जी मोठी माणसं आहेत की जे कदाचित क्राईम्स मध्ये इन्व्हॉल्ड आहेत. असं काही निरीक्षण तुमचं झालंय का की हा बदल कशामुळे घडतोय? मॅडम ऍक्च्युली बाल गुन्हेगार म्हणजे ऍक्च्युली ज्युव्हेनाइल ऍक्ट मध्ये जी व्याख्या आहे, 18 वर्षाखालील जर कोणी गुन्हा केला तर त्याला बाल गुन्हेगार म्हटलं जातंय. आणि ज्युव्हेनाइल ऍक्ट मध्ये असं आहे की खूप गंभीर गुन्हा जरी केलाय तरी त्याला फक्त जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि किरकोळ गुन्ह्यांमध्ये तर त्याला अटकही केली जात नाही, पालकांच्या ताब्यात दिलं जातंय. आणि त्यामुळे जे प्रस्थापित गुन्हेगार असतात ते अशा बाल गुन्हेगारांकडनं गुन्हे करून घेतात, त्यांचा वापर केला जातोय. तर अंबड आणि त्याचबरोबर नाशिक रोड ह्या परिसरामध्ये अशा आपल्याकडे काही बरेचसे बाल गुन्हेगार आहेत की जे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आणि त्याचबरोबर झोपडपट्टी एरियामधले तथाकथित तिथले गुंड असतात ते पण त्यांचा चोरी सारख्या गुन्ह्यामध्ये वापर करून घेतात. पण मग आता जसं आम्ही बघतोय की एवढ्यात नाशिक पोलिसने खूप मोठी मोहीम घेतली होती टवाळखोरांवर कारवाई करायची, कारण की इथूनच पुढे कुठेतरी ती स्टेप भाईगिरीकडे जाते. तर ती मोहीम काय होती आणि नेमकं काय केलं तुम्ही त्याच्यामध्ये? यामध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजे गार्डन असेल, रस्ता असेल, चौक असेल, अशा ठिकाणी दारू पिणं, नशापान करणं किंवा भाईगिरी करणं, गाड्या उभ्या करून देणं, महिलांची छेड काढणं, असे प्रकार जे होतात त्याला आळा बसावा या उद्देशाने सायंकाळी 6 नंतर रात्री उशिरापर्यंत प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्यांचं काही रेकॉर्ड आहे का, ज्यांचं रेकॉर्ड आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणं, ज्यांचं काही रेकॉर्ड नाहीये त्यांना नोटीस देऊन त्यांना बसून ठेवणं, त्यांच्या आणि जे बाल गुन्हेगार आहेत जे त्यातले ज्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे त्यांच्या पालकांना समज देणं, हा कार्यक्रम आपले नवीन सीपी संदीप कर्णिक सर आल्यापासून जवळपास गेल्या 1.5 वर्षापासून तो कार्यक्रम चालू आहे. पण मग त्याच्यात तुम्हाला अशा काही केसेस मिळाल्या की ज्यांना तुम्ही परावृत्त करू शकलायत, की ज्यांना कुठे मेनस्ट्रीम कडे आणू शकलायत, अशा काही केसेस झालेल्या आहेत? त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला बाल गुन्हेगारांचं समुपदेशन करण्यासाठी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक सायकेट्रिक्स
म्हणजे जे डॉक्टर बरोबर. जे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतील, आणि दुसरं एक सोशल वर्कर, बरोबर. त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हम्म. यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे काही बालगुन्हेगार आहेत त्यांना, त्याचबरोबर त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचं समुपदेशन केलेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा दर आठवड्याला घेतला जात असतो. म्हणजे प्रत्येक आठवड्याला जे दरम्यानच्या काळातील जे नवीन बालगुन्हेगार होतात त्यांच्यासाठी ते केलं जात आहे. बर, चांगला उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे. कारण की आपण बघतोय की सध्या ही गुन्हेगारी या लहान मुलांकडनं करून घेतली जाते किंवा ते त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत. सर, या सगळ्यामध्ये जेव्हा तुम्ही या मुलांशी इंटरॅक्ट करताय, असं कुठे जाणवतं की हे जे आपलं सोशल मीडिया आहे, समाज माध्यम आहे, त्याच्यावर जो काही कंटेंट ही मुलं बघतायत त्याचा कुठेतरी रोल आहे? हो, हल्ली आपण इंस्टाग्रामवर जनरली रील्स जे अपलोड केले जातात त्यामध्ये आपण बघतो की बरेचसे जे गुन्हेगार आहेत ते बाल गुन्हेगार असतात. आणि जे आधीचे ज्या गुन्हेगारांचे रील्स बघतात आणि त्याला मिळणाऱ्या लाईक्स किंवा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो हे, आणि त्याचबरोबर हातात काहीतरी शस्त्र घेऊन किंवा बॉटल घेऊन ते दाखवतात आणि त्यामुळे त्यांच्या मनावर तो परिणाम होत असतो. गेल्या म्हणजे CP सर आल्यापासून आतापर्यंत आम्ही जवळपास अशा 55 केसेसमध्ये त्या संबंधित गुन्हेगारांवर कारवाई केली. त्या 55 केसेस मधले जवळपास 17-18 हे बाल गुन्हेगार होते. तर त्यांच्यावरही आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. आणि त्यांना त्या ज्या रील्स आहेत त्या हे म्हणजे काढून टाकायला सांगितल्या आणि त्यानंतर एक वेगळी रील तयार करून ती त्याला टाकायला लावली. ओके, सो दिस इज अ प्रोसेस ऑफ रिफॉर्मेशन. आपल्याकडे ना आपल्या समाजात हिरोइझमला खूप वर्शिप करतो आपण. मग तो पडद्यावरचा हिरो असो, तो कुठल्या समाजातला हिरो असो किंवा तो गल्लीतला हिरो असो, पण कुठेतरी आजकाल आपल्याकडे हे निगेटिव्ह हिरोइझम आहे, नकारात्मक हिरोइझम आहे की ज्याच्यामध्ये कुठेतरी लोकांना माझं भीती वाटली पाहिजे, माझं त्यांनी ऐकलं पाहिजे, मग त्याच्यासाठी माझ्या हातात शस्त्र आहे. जसं तुम्ही म्हणालात की त्याचा मग मी समाज माध्यमाचाही त्याच्यासाठी वापर करतोय. असे काही मध्यंतरीच्या काळात तर गाणी पण आली होती, म्हणजे मुलांनी शूट करून गाणी पण अपलोड केली होती, ते पण अपलोड केली होती कुठेतरी हे दाखवण्यासाठी की वी आर हिरो, पण त्या दहशतीतून. आणि हे हिरो वर्शिप जी आहे ती एकंदरीत आपल्या समाजात ही फार पूर्वीपासून आलेली आहे. पण हा जो नेगेटिव्ह हिरोइझमचा जो भाग आहे, मला असं वाटतं की मुलांना हे समजत नाहीये की आपण कुठल्या दिशेने जातोय. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या तुमच्या बाजूला घटना आहेत की ज्याच्यातनं तुम्ही एक पॉझिटिव्ह हिरो बनू शकता, ज्या तुम्ही केल्यात, तुमच्या आचरणात आणल्यात, तुमच्या स्वभावात आणल्यात, तुमच्या वागण्यात आणल्यात, तर एक पॉझिटिव्ह हिरोइझम मिळून त्याचं तुम्हाला समाधान पण मिळू शकतंय. पण या नेगेटिव्ह हिरोइझम कडे जर का तुम्ही गेलात तर मला असं वाटतं की तुम्हाला त्रास होणार आहे आणि तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आई वडिलांना आणि इतरत्र तुमच्या भोवतालच्या समाजाला सुद्धा खूप त्रास होणार आहे. तर मला एक फक्त एवढंच सांगायचं आहे ॲज अ सायकोलॉजिस्ट की मुलांनी या नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हिरोइझम मधला फरक जाणून घ्यावा. तो जर का त्यांनी ओळखला तर मला असं वाटतं की त्यांचं रिफॉर्मेशन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल किंवा मुळातच जे निवड करतायत ती निवड चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. सर, याला जोडून मला असं वाटतं की आपल्याकडे भाईगिरीचे पण खूप कॉन्सेप्ट आलेले आहेत. म्हणजे बॅनर्सवर त्यांचे फोटो लावणं, ते कोणाला तरी शुभेच्छा देणं आणि सोशल मीडियामधनं तसे बॅनर्स व्हायरल करणं. तर या भाईगिरीच्या मुळात कॉन्सेप्ट मध्ये ही मुलं स्वतःला कुठे बघतायत? ऍक्च्युली काय आहे की समाजामध्ये हा एक जे काही चालू आहे त्या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट त्यावर होत असतो. हे खरं म्हणजे हल्ली आपण बघतोय, वाढदिवस असेल किंवा कुठला काही कार्यक्रम असेल तर त्याचे ठिकठिकाणी बॅनर्स लागतात आणि त्या बॅनर्स खाली शुभेच्छुक म्हणून फोटो असतात. त्यातून प्रत्येकाला असं वाटतं की मी पण सगळ्यांना दिसलो पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे माणूस हा आहे ना नावासाठी जगत असतो. खरं, अगदी खरंय. हा, म्हणजे मला बाकी काही नाही झालं चालेल, माझ्याकडे पैसे नसतील तरी चालेल, पण मला जास्तीत जास्त लोकांनी ओळखलं पाहिजे, माझं नाव काढलं पाहिजे, मला जास्त जे जास्त लोकांनी मला सपोर्ट केला पाहिजे, यासाठी तो खरं म्हणजे प्रत्येक ऍक्ट करत असतो. आणि त्यातून मग हे बॅनरबाजीचं जे फॅड वाढलेलं आहे
ते खरंच खूप चुकीचं आहे. चुकीचं आपल्याला दिसतं. ऍडॉलसन्सची स्टेज जी असते म्हणजे साधारण ही जी 10 वर्ष, आता तर 10 वर्षापर्यंत आली आहे, पूर्वी ती 12 वर्षापासून होती. आता 10 वर्षापासून 18 वर्षापर्यंत म्हणजे त्यांचे जे सायकोलॉजिकल किंवा इमोशनल बदल होत आहेत त्या बाबतीतली ही एज फेज आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट काय असतो तर तो असतो सेल्फ आयडेंटिटी, माझी स्वतःची ओळख निर्माण करणं. आणि ही स्वत्वाची संकल्पना या मुलांच्या मनात सातत्याने वाढत असते. कुठेतरी शारीरिक बदल होत असतात, त्यांचा चेहरा बदलतोय, मुलांचे मसल्स वाढतायत, दाढी मिशा येत आहेत, मुलींच्या शरीरात बदल होत असतात. तर या सगळ्यामधून कुठेतरी स्वतःची एक ओळख निर्माण करणं आणि ती आता ओळख निर्माण करणं ही फक्त म्हणजे स्वतःपुरती राहिलेली नाहीये, तर ती सामाजिक व्हावी, ती कौटुंबिक व्हावी, ती एक फायनान्शियल पण व्हावी. फार घाई झाली आहे मुलांना की माझ्या हातात पैसा आला पाहिजे, मला पाहिजे तसा तो मला खर्च करता आला पाहिजे. या सगळ्या याच्यातनं मला असं वाटतं की ही मुलं कुठेतरी चुकीच्या मार्गाला लागतात. सर, तुम्ही जेव्हा या मुलांमध्ये म्हणजे त्यांच्याशी चर्चा करताय किंवा त्यांचं समजून घेताय किंवा त्यांच्या पालकांची चर्चा करताय, असं कुठेतरी जाणवतंय का की ही बहुतांश मुलं शाळाबाह्य आहेत किंवा शिक्षणाच्या प्रवाहातून दूर आलेली आहेत? खरं म्हणजे प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा चांगला असावा, त्याने शिकावं, बरोबर, त्याचं वर्तन चांगलं असावं. परंतु परिस्थिती, राहण्याचं ठिकाण, जनरली झोपडपट्टी एरियामध्ये दोघांना काम करावं लागतंय. त्यामुळे मुलांकडे लक्ष दिलं जात नाही जितकं दिलं गेलं पाहिजे. आणि त्यातून तिथलं वातावरण जे आहे शिक्षणाला पोषकही नसतंय. त्या भागामध्ये ऑलरेडी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या समाजाची, म्हणजे तिथलं कल्चर पण हे युनिफॉर्म नसतं, एकसारखं नसतंय. त्यातून मग त्या मुलांवर तो परिणाम होत असतो. आणि त्याचबरोबर आजकाल आपण बघतो सोशल मीडिया आणि त्याचबरोबर हे डाटा इझिली अवेलेबल होतो, त्यामुळे मग त्याला त्यातून सगळी जगाची माहिती होत असते. आणि खरं म्हणजे यामध्ये समाजाची चूक आहे. जेव्हा कोणी चुकत असेल तर त्याला वेळीच थांबवलं गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. परंतु हल्ली काय झालंय की हल्ली आपल्या स्वतःच्या मुलं सोडून बाहेरच्याला कोणी काही बोलतच नाही. आधी कशी सिस्टीम होती, गावामध्ये काही झालं तर गावातील जी प्रतिष्ठित मंडळी होती ती लगेच तिथे हस्तक्षेप करणार, सांगायची आणि ते ऐकायचे त्यावेळेस. आणि ऐकलं नाही तर ते घरचे मग त्याला हे करायचे. आज असं आहे की माझ्या मुलाला कोणी बोललंय तर ते बिलकुल मला सहन होत नाही. अगदी खरंय, ते एक महत्वाचं कारण आहे त्यामध्ये. निश्चितच. आणि त्याचबरोबर शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांकडनं मुलांना ज्या पद्धतीने समुपदेशन व्हायला पाहिजे ते थोडं त्यात कमी पडतात असं एकूण त्यात दिसतंय. म्हणजे आता शिक्षकांच्या बाबतीतल्या तर समस्या आणखीनच वेगळ्या आहेत, शाळांच्या बाबतीतल्या समस्या आणखीन वेगळ्या आहेत, आणि तो परत आणखीन एखाद्या चर्चेचा विषय निश्चितच होईल. सर, या सगळ्यामध्ये आणखीन एक आपल्याला गोष्ट दिसून येते आणि ती म्हणजे या वयोगटातील मुलांमध्ये व्यसनहीनता वाढतीये. याबद्दल तुमचे काय ऑब्झर्वेशन्स आहेत, या बाबतीत काय आपण करतोय? मॅडम, आधी आहे ना फक्त व्यसनाधीनता म्हटलं की फक्त बिडी, सिगरेट, तंबाखू असं होतंय. नंतर थोडंस काही काला नंतर मग भांग, अफू, गांजा हे आलंय. परंतु हल्लीच्या काळामध्ये म्हणजे केमिकल जे ड्रग्स आहेत त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचबरोबर आणखी जे मानसिक रोगींना जे काही औषधं दिली जातात, हे कप सिरप्स, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यामुळे होतं काय की आधी समाज म्हणजे मोठे कुटुंब होते, एखादा दुसरा मुलगा बिघडला तर ते इतकं काही फॅमिलीवर त्याचा इफेक्ट होत नव्हता. परंतु हल्ली न्यूक्लिअर फॅमिली झाल्या आहेत, 1 किंवा 2 मुलं असतात फक्त, आणि त्यातही त्याला जर ते व्यसन लागलंय तर पूर्ण कुटुंबच विध्वस्त होतंय. त्या कुटुंबाबरोबर त्याचे नातेवाईक, मित्र, कंपनी, सगळ्यांना त्याचा परिणाम तो सगळ्यांना होत असतो आणि एकंदरीत मग तो समाजावर त्याचा परिणाम होतो. आणि हल्ली आपण जर बघितलं जे वेगवेगळ्या ठिकाणी उपचार केंद्र आहेत, तिथली वयोगट जर बघितला त्यामध्ये जे 18 वर्षातील मुलांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे. म्हणजे हल्ली म्हणजे आधी जे व्यसन केलं जायचं तो कमवता झाला, त्याला नोकरी लागली तेव्हा व्हायचंय. परंतु आता ऍक्च्युली शाळेतील मुलं सुद्धा व्यसन करायला लागलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी पैसे मिळवण्यासाठी वेड्या वाकड्या वाटा शोधणं, चोऱ्या करणं हे सुद्धा वाढतंय.
नाशकात दुसरं एक दिसतंय की आता असा फरक आपण नाही करू शकत आहेत की मुलं व्यसनधीनतेकडे जात आहेत का मुली. आता आपण बघतोय मुलं मुली दोघंही खूप मोठ्या प्रमाणात या व्यसनधीनतेमध्ये अटकतायत. हा अतिशय दुष्ट चक्र आहे की ज्याच्यात हे मुलं अटकतायत आणि मुली सुद्धा आपल्याला तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आत्ताच नुकत्याच 2-4 इन्सिडेंट्स, काही केसेस आपल्या समोर आलेल्या आहेत. पण हे सगळं जरी लाईफस्टाईलचा एक भाग असा जर का म्हटला गेला मोठ्या माणसांकडनं की एका आपण ज्याला म्हणू की ज्याला स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे अशा माणसांकडनं जरी त्याचा एक लाईफस्टाईलचा भाग मानला गेला तरी याचा परिणाम कोणावर कसा होतोय हे मात्र विचार करायची निश्चितच गरज आहे. आणि त्याला कुठेतरी मर्यादा असणं मोठ्या माणसांच्या आयुष्यात सुद्धा हे गरजेचं दिसतंय, कारण की त्याचाच परिणाम हा लहान मुलांवर येताना आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे ही व्यसनधीनता जी आहे ती कुठल्याच पद्धतीने, मग सरांनी इतके वेगवेगळे प्रकार सांगितले त्याचे, तर ही कुठल्याच पद्धतीने तुम्हाला एका चांगल्या आयुष्याकडे नेणारी नाहीये. त्याच्या उलट सर आपण कितीतरी असे रोल मॉडेल्स बघतो की आपले खेळाडू आहेत किंवा आपले काही चांगले अधिकारी आहेत की ज्यांची लाईफस्टाईल आपण बघितली की ते व्यायाम करतात, कुठेतरी तंदुरुस्त राहतात, चांगलं वाचन करतात. अशा लोकांचा रोल मॉडेल म्हणून आपल्या आयुष्यात जर का आपण त्याचा थोडासा त्यांच्या आयुष्यामधनं काही घेतलं आणि त्या लाईफस्टाईलकडे आपण वळालो तर मला वाटतं या मुलांना सुद्धा काहीतरी चांगलं आयुष्यात मिळेल, रादर दॅन की चुकीचे लाईफस्टाईलकडे जाण्यापेक्षा. त्याच्यामुळे व्यसनधीनतेकडे वळण्यापेक्षा, ही कधी होतं व्यसनधीनता काही अचानक होत नाही, कुठेतरी एक पाऊल पडतं, एक पाऊल चुकीचं पडतं आणि त्याची सवय लागत जाते. कधी मित्रमंडळींमुळे असतं, कधी कोणाला तरी बघून असतं, कधी स्वतःला आपण असं समजत असतो की मला खूप टेन्शन आहे, मला खूप स्ट्रेस आहे. आणि या चुकीच्या समजुती आहेत स्ट्रेस आणि टेन्शनच्या की ज्या तुमच्या वयामध्ये तुम्हाला खरं तर यायलाच नको. तुम्ही तुमचं काम केलं तुमच्या वयाचं तर एक आनंदी आयुष्य तुम्ही जगू शकता, पण कुठेतरी त्या दुष्ट चक्रात माणूस अटकतो, ही मुलं अटकतात आणि मग या सगळ्याकडे वळतात. तर मला असं वाटतं वेळीच सावध होण्याची सुद्धा खूप मोठी गरज आपल्याला इथे यामध्ये ऍक्च्युली पालकांचा रोल फार महत्वाचा आहे. बरोबर, पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपला मुलगा जे काही करतोय ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो शिकत जर असेल तो बरोबर शाळेच्या वेळेत जातो का, क्लास अटेंड करतो का, क्लासेस जे लावलेत क्लासला जातो का, अजूनमधून त्याचं दप्तर चेक केलं पाहिजे. कारण हल्ली मध्यंतरी बऱ्याच मुलांच्या बॅग्स मध्ये चाकू, चेन अशा प्रकारचे साहित्य सापडलं होतं. आणि त्याचबरोबर हे जे आता नशेचे प्रकार आहेत मुलांमध्ये शिकतो ते व्हाईटनर असेल किंवा सुलोचन आहे, त्याचबरोबर कोरेक्सच्या कप सिरप आहेत, अशा प्रकारच्या वस्तू समोर दिसत असतील तरी त्यांनी वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि लगेच प्रॉपर त्यावर उपचार घेतले तो 100% बरा होतो. पण तो असं नको, ती एकदा लेवल क्रॉस केली तर नंतर जास्त अडचण होतो. मला वाटतं इथे पालकांच्या अप्रोचचा पण खूप मोठा भाग आहे. असं काही आपल्या मुलाच्या बाबतीत सापडलं तर पहिले तर पालक त्याला नाकारतातच की माझा मुलगा असं करू शकत नाही. बरोबर, हा, म्हणजे माझा मुलगा क्लासलाच जात होता आणि मग तो असा कसा काय झाला, तर पहिले त्यांना हा स्वीकार होत नसतो. आणि ते साहजिक आहे, कारण की मुलंही क्लासला जातो, शाळेत जातो असं सांगून चुकीच्या मार्गाला लागलेले असतात. तर हे आपल्या बरोबर घडतंय याचा स्वीकार पालकांनी करावा आणि तो नुसता स्वीकार न करता त्याला दुरुस्त कसं करायचंय, आपल्या मुलाला नेमका काय प्रॉब्लेम आहे, त्याला कुठे कमतरता मिळतीये, त्याला आपल्या वेळेची कमतरता मिळतीये का, त्याला ऐकून आपण घेत नाही आहोत, त्याला बोलायचंय आणि त्याचं ऐकायसाठी कोणी नाहीये, त्याच्या आयुष्यातल्या त्याला काय प्रॉब्लेम्स वाटतायत, मग शाळेत त्याला काही बुलिंग होतंय का, मित्रांबरोबर त्याला कुठेतरी एका लेवलला पोचायचंय का, या सगळ्या गोष्टीची चाचपणी ही पालकांनी मुळातच करून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे 2 भाग बघितले जातात, एक तर नकारात्मकता की स्वीकारायचंच नाही की माझा मुलगा असं काही करतो, आणि दुसरं म्हणजे नाहीतर त्या मुलाला इतकं स्ट्रिक्ट करून टाकायचं की तो मुलगा काहीतरी पळवाट करून परत वेगळ्या वर्णाला लागतो. तर या दोन्ही मध्ये न अटकता एक मधला मार्ग घेऊन की ठीक आहे तुझ्याकडनं चूक झालेली आहे पण ती चूक आपण कशी दुरुस्त करू याच्याकडे मला वाटतं पालकांनी लक्ष, हे म्हणणं जरी सोपं असलं तरी हे संयमाने करावं लागेल. कारण की शेवटी आपल्या मुलाच्या भवितव्याचा हा विचार आहे. मग तिथं समुपदेशकाची मदत घेऊ शकतात, शाळेची मदत घेऊ शकतात, डॉक्टरांची मदत घेऊ शकतात, घरातलं कोणी वडीलधार असेल की ज्याच्याशी तो मुलगा बोलतोय ऐकतोय त्यांची पण मदत घेऊ शकतात आणि त्या मुलाला योग्य त्या दिशेला
आणणं मात्र निश्चित गरजेचं होईल. गरजेचं. हे जर का केलं तर आपण पुढच्या त्याच्या चुकीच्या पायऱ्या सुद्धा टाळू शकतो असं मला अगदी वाटतं. बरोबर आहे. म्हणजे मुलांची फ्रेंडली वागलं पाहिजे. तो काळ नाही राहिला की आधी कसं की शिस्तीने तू इतकं बैसच अभ्यास कर, तुला इतकेच मार्क मिळाले पाहिजे, परंतु तो जो म्हणजे त्याची जवळीक साधली गेली पाहिजे. कारण छोट्या कुटुंबामध्ये त्याच्याशी बोलायला दुसरे कोण नसतंय. मग शेवटी आई आणि वडील यांनीच त्याचे मित्र व्हायला पाहिजे. अगदी खरंय. म्हणजे त्या मुलाच्या आयुष्यात काय चाललंय हे समजून घेतलं पाहिजे, हे अगदीच निश्चितच गरजेचं आहे. पण जसं तुम्ही म्हणताय की ही परिस्थिती सर मला असं वाटतं फक्त झोपडपट्टीत नाहीये. आपण जेव्हा मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास असं बघतोय किंवा इव्हन हायर क्लास, की आजकाल जुव्हेनाईल क्राईम, बालवयातील गुन्हेगारी कुठल्या एका सेक्शन ऑफ द सोसायटीमध्ये दिसत नाहीये आपल्याला, ती ओव्हरऑल दिसते आहे. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आजच्या जगात तुम्हाला जगायचं असेल तर कुटुंबातल्या दोघांनी म्हणजे आई वडिलांनी कमवणं हे गरजेचं होतं. गरजा वाढलेल्या आहेत, अपेक्षा वाढलेल्या आहेत, ऍस्पिरेशन्स वाढलेले आहेत. त्याच्यामुळे दोघांनी काम करणं, दोघांनी कमवणं हे जसं आता एक ती पद्धत झालेली आहे आणि त्याच्यासाठी सगळे काम करतात, तेव्हा मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय का काय. त्याच्यात आपली कुटुंब पद्धती आता बदलली आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, मुलं सगळ्यांच्या देखत वाढत होती. आता ते नसतात. त्याच्यामुळे आई वडील बाहेर गेले की मुलं घरात एकटी असतात. त्यांना काही समजावून सांगणं, त्यांना योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे सांगायला सुद्धा घरात कोणी नसतं. आणि मग त्याच्यामुळे त्यांच्या वयाला जे त्यांना ऍब्झॉर्ब करता येतंय, मग ते सोशल मीडियामधनं असो किंवा त्यांच्या समोर जे काय घडतंय त्याच्यातनं ते ऍब्झॉर्ब करतायत. मला असं वाटतं की या सगळ्याला दिशा देण्याचं काम खूप गरजेचं आहे. पोलीस त्यांच्या प्रयत्न करतायत. म्हणजे आता जशी ही टवाळखोरांची मोहीम घेतली किंवा तुम्ही समुपदेशन म्हणताय की दिस इज अ व्हेरी गुड थिंग, की हे समुपदेशन होणं आणि त्या मुलांना काहीतरी चांगल्या मार्गाने समजावून सांगणं, दिस इज अ व्हेरी नाईस थिंग. सर, याच्यात तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी मुलांना अशा संधी उपलब्ध व्हायला पाहिजेत, मग त्या शिक्षणाच्या असो किंवा कौशल्य विकासाच्या असो, की जेणेकरून ते स्वतःच्या पायावर एका चांगल्या आत्मविश्वासाने उभं राहू शकतील. अशा संधी मुलांना मिळाल्या तर हे चित्र बदलू शकेल का? अगदी बरोबर मॅडम. कारण आपण बघतोय की जो संधी मिळत नाही हे एक कारण आहे गुन्हेगारी म्हणजे त्याला होण्यासाठी. बरेचशी मुलं शाळेतून ड्रॉप झालेले असतात, मग ते कुठेतरी छोट्या मोठ्या ठिकाणी काम करतात, पण त्यांना अपेक्षित तेवढं मिळत नाही. त्यामुळे पण यामध्ये आपल्याला हे करता येईल. समजा काही एनजीओज असतील किंवा शासनाच्या बऱ्याच स्कीम्स आहेत, स्किल डेव्हलपमेंट सारखे जे प्रोग्राम्स आहेत, त्या माध्यमातून जर आपण त्यांना ट्रेनिंग दिलं आणि आपल्याकडे MIDC आहे, मोठमोठ्या कंपन्या आहेत, तर त्यांच्याशी टायअप करून आपण त्यांना जर तिथे चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध करून दिला तर नक्कीच ते हे काही करणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांना हे ऍक्च्युली पटवून जर दिलं की तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, तुम्हाला पुढे कशा प्रकारे अडचण निर्माण होते, ते त्याचा तुम्हाला लॉस काय होतो. म्हणजे तुम्हाला पासपोर्ट काढायला अडचण येते, तुम्हाला शासकीय नोकरी तर कुठे मिळतच नाही, पण हल्ली बऱ्याचशा प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केलं जातं. अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला नोकरी मिळणार नाही. हे ऍक्च्युली खाली सगळ्यांपर्यंत जर पोहोचलं तर नक्कीच गुन्हेगारी कमी. खूप महत्वाचा मुद्दा सर सांगतायत की हे मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की आत्ताची एक चूक ही आयुष्यभरासाठी महाग पडणार आहे. तुम्हाला पासपोर्ट मिळू शकत नाही, तुम्ही म्हणाल मला नाही जायचं कुठे, तर तुम्हाला कुठेतरी नोकरी पण मिळू शकणार नाहीये. की जी संधी तुम्ही थोडे मोठे होऊन आयुष्यात मिळवू शकणार आहात, त्या संधीवर आत्ताच तुम्ही पाणी फिरून देताय की ते संधीचा दरवाजा आत्ताच बंद करून टाकताय, कारण की तुम्हाला कोणीतरी हाताशी धरताय, तुमचा कोणीतरी उपयोग करून घेताय किंवा तुम्हाला कुठेतरी एक निगेटिव्ह हिरोइझम करायचंय. तर या सगळ्यामध्ये मला वाटतं जर का तुम्ही हा विचार करू शकताय की मला माझी ओळख निर्माण करायची आहे, तर हा पण विचार करणं जरूर आवश्यक आहे की माझ्या पुढच्या आयुष्यासाठी मला आत्ता कसं वागणं आणि काय पावलं उचलणं गरजेचं आहे. मला वाटतं ही मुलं एवढी समजदार आहेत आणि नाही समजलं त्यांना तर त्यांच्या अवतीभोवती जसं की पोलीस डिपार्टमेंट आहे, NGOज आहेत, आपला समाज आहे, हे पण त्यांना हे सांगू शकतात. हा प्रश्न जो आहे या जुव्हेनाईल क्राईमचा हा तिथपर्यंत येऊन थांबत नाही. तो फक्त निगेटिव्ह हिरोइझमकडे किंवा भाईगिरीकडे येऊन थांबत नाहीत. तर याचा परिणाम आपल्या समाजावर खूप खोलवर रुजणार आहे. तो खूप मला वाटतं डिस्ट्रक्टिव्ह असा परिणाम आहे. तो खूप एक विचित्र परिणाम, भयानक परिणाम हा समाजावर त्याच्यावर होऊ शकतो. आजकाल आपण तसंही बघतो सर की आपल्या ओव्हरऑल लिव्हिंग मध्ये म्हणजे कुठल्याही स्तरामध्ये असो ॲग्रेशन वाढलेलं आहे.
पेशन्स कमी झालेला आहे, सेन्सिटिव्हिटीज कमी झालेल्या आहेत, आपण खूप स्वकेंद्रित झालेलो आहोत आणि याला अनेक कारणं आहेत. या सगळ्यामध्ये आयुष्याची इन्सिक्युरिटी खूप वाढलेली आहे. हो. आणि ती कोणासाठी आहे? म्हणजे अगदी उच्च पदस्थ एखादा माणूस असो किंवा कुठल्या तरी छोटं काम करणारा एखादा असो, पण प्रत्येकाच्या भोवती ही अनिश्चितता आयुष्याची जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि अशा वातावरणात जेव्हा आपण मुलांकडे बघतोय तर मला असं वाटतंय की त्यांना खूप आधार देणं हे खूप महत्वाची भूमिका आहे. समाजाने त्यांचा रोल करावा, एनजीओजनी करावा, पोलीस करतातच आहेत, तो आणखीन रोल अपेक्षित असेल की जास्तीत जास्त मुलांना याच्यापासून आपण कसं परावृत्त करून त्यांना एक चांगलं आयुष्य कसं जगायला मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही जे सगळे उपक्रम घेतायत, सीपी सर जे उपक्रम राबवतायत आणि तुमची टीम एवढी जी कार्यरत आहेत, जसं मी सुरुवातीला म्हटलं की नाशिकमध्ये आव्हानं वाढतायत याची जाणीव आम्हाला सगळ्यांनाच आहे, पण तरी सुद्धा त्याच्यातनं तुम्ही या मुलांकडे लक्ष देऊन काही काम करायचा प्रयत्न करतायत, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. या कामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.